आय थिंक स्क्रीन दिसत असेल तुम्हाला. हो हो, दिसतोय दिसतोय. लाईक केला नाही. करूया मॅडम स्टार्ट. हो हो हो. ओके ओके. नमस्कार, मी रजनी साबदे. येथे जमलेल्या सर्व ज्योतिर्विदांचे मनापासून, महिला ज्योतिर्विद तर्फे मनापासून स्वागत करीत आहे. या अधिक महिन्याच्या 33 जे व्याख्यान मला महिला ज्योतिर्विदनी सुरुवात केली आहे, त्यातले आजचे व्याख्यान माननीय आभा करंदीकर मॅडम ह्या देणार आहेत आणि त्यांचा विषय आहे विपरीत नक्षत्र. ह्या विषयात ते व्याख्यान देणार आहेत. तर त्यांचा मी थोडक्यात परिचय करून देते. मॅडम मेंबर इंटरनॅशनल ऍस्ट्रॉलॉजी फेडरेशन USA याचे मेंबर असून IAF चॅप्टर चेअरवुमन आहेत त्या ठाण्याच्या. तसेच आभा ज्योतिष्य अध्ययन केंद्र त्या पुणे इथून ते त्यांचं केंद्र चालवतात. युट्यूब चॅनल त्यांचं अनुचारिणी आभाश्री असं त्यांचं युट्यूब चॅनल आहे. राजकीय अनुमान आणि विशेष विषयों पर अभ्यास पूर्ण भाष्य इस चैनल के माध्यम से प्रकट किए जाते हैं. अब भारत में तथा विदेशों में रहने वाले जातक को ऑनलाइन मार्गदर्शन करती है. ज्योतिष शास्त्र में अध्ययन द्वारा इस शास्त्र में परिचित करना और इस माध्यम से अंधश्रद्धा को मिटा देना, इसी उद्दिष्ट से सामने रखकर कार्य करने की इच्छा है. महामारी के बारे में ज्योतिषीय दृष्टिकोण से 500 सालों का अध्ययन, किस ग्रह दशा से कारण महामारी आती है और चलकर ऐसी स्थिति फिर कब आने वाली है, इस विषय पर सखोल संशोधन कर संशोधन किताब लिखी. इसका विमोचन नई दिल्ली में भारतीय संविधान क्लब में गायत्री देवी वासुदेव, आचार्य अनिल वत्स, डॉक्टर HS रावत, डॉक्टर दिवाकरन, डॉक्टर नंदकिशोर पुरोहित आदि मान्यवर ज्योतिषियों के हाथों संपन्न हुआ है. विश्व में आने वाले भूकंप तथा प्राकृतिक आपदा, चांद्रयान लैंडिंग का सटीक समय, विश्व भर में होने वाले आतंकी हमलों के ठिकान और हमलों का समय बारे की विषय गई भविष्यवाणी सही साबित हुई है. मोदी जी का तीसरा काल कैसा रहेगा, कब तक वह प्रधानमंत्री बने रहेंगे और मेरी मोदी जी के बारे में कौन इस बारे में आने वाले 10 सालों में क्या होने वाला है, इसके बारे में ही गई भविष्यवाणी यूट्यूब चैनल पर रखी है. देश का राष्ट्रपति कौन और कहां से होगा, इसकी भविष्यवाणी यूट्यूब चैनल पर मौजूद है. लोकसभा इलेक्शन में कंगना राणावत छिंदवाड़ा से विवेक बंटी साहू तथा पुणे में मुरलीधर मोहोळ के बारे में किया गया भाकित सही साबित हुआ है. राजकीय ज्योतिष सलाहकार के रूप में मान्यता प्राप्त भारत के नए राष्ट्रपति कौन हो सकते हैं, किस वर्ग से और किस प्रांत से बन सकते हैं, इसके बारे में किया गया अनुमान सटीक साबित हुआ है. मणिपुर की स्थिति मणिपुर की स्थिति में कब सुधार रहेगा, इसके बारे में उनका प्रिडिक्शन सही हो गया है. राजकीय सलाहकार के रूप में मान्यता प्राप्त है. महाराष्ट्र में उद्धव ठाकरे सरकार किस कालदंड के गिर सकती है, इसके बारे में किया गया अनुमान सही साबित हुआ है. एक बटा गुट बगावत करने का एकनाथ शिंदे जी के मुख्यमंत्री बनने का अनुमान भी बिल्कुल सटीक साबित हुआ है.
गुड़ी पड़वा के समय जगबुड़ी कब होंगी, इस विषय पर ग्वालियर, भोपाल, इंदौर, जबलपुर यहाँ से प्रकाशित होने वाली पत्रिका, स्वदेश तथा बिहार, उत्तर प्रदेश, दिल्ली और राजस्थान यहाँ से प्रकाशित होने वाले राष्ट्रीय विचार साधना इस पत्रिका में विशेष लेख प्रकाशित हुए हैं। वक्ता के रूप में बेंगलोर, दिल्ली, नासिक एवं अन्य स्थानों पर ज्योतिष सम्मेलनों में विशेष निमंत्रण उन्हें प्राप्त हुआ है। एक दिवसीय विश्व चषक क्रिकेट श्रृंखला में अंतिम मैच में भारत के रनों का ही सही अनुमान बराबर साबित हुआ है। पेशे से इंटीरियर सलाहकार है। महाराष्ट्र, गोवा, गुजरात, मध्य प्रदेश में कामकाज उनका चल रहा है। ये इतना बड़ा थोडस मध्ये थांबू, खूप आहे वाचायला, नको होतं तेवढं. नाही, पण मॅडम माहितीये का, तुमचा इतका चांगला परिचय लोकांपर्यंत पोहोचलाच पाहिजे, असं हो, माझं अगदी मत आहे. हे लोकांना कळलं पाहिजे की तुमचं काय व्यक्तिमत्व आहे हे. तुम्ही बोल नंतर सांगूया मॅडम, पण त्यांचं ऐकायला पाहिजे आपल्याला आधी. हो हो व्याख्यान ऐकायला मिळणार. आणि आपल्याकडे काही तसं अगदी एवढाच वेळ आहे वगैरे असं नाहीये. तुम्ही अगदी भरपूर वेळ घेऊ शकता. त्याच्यामुळे तुमचं व्याख्यान तर आम्ही ऐकणारच आहे, पण तुमचा परिचय मला अगदी मनापासून आवडतो वाचायला अगदी. धन्यवाद सर. मॅडम, आपलं व्याख्यान सुरू करावं. नमस्कार. मला तुम्ही महिला ज्योतिर्विद संस्थेकडनं एक संधी मिळाली आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे अधिक मासाची संधी दिली. त्यामुळे अधिक बोलण्याची इच्छा व्यक्त करून मी बोलायला सुरुवात करते. सगळ्यांना एक थोडीशी रिक्वेस्ट करू का, जरा स्क्रीन तुमचे ऑन ठेवले तर मला ना एकटीला स्क्रीनवर बोलत बसले असं नाही फील येणार. तुम्ही जरा दिसलात, तुमच्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन दिसले की जरा मजा येते, एक संवाद साधायला मजा येते. नक्की. विपरीत नक्षत्र हा विषय घेतला आहे. त्या दिवशी रजनी मॅडमचा फोन झाला आणि म्हणाले कुठल्याही विषयावर घ्या. कुठला विषय घ्यायचा, मेदनीय सारखं चालूच असतं, परंतु मलाही स्वतःला खूप आवडतं की या आपलं जे पारंपरिक आहे ते मेन जे आहे त्याच्यावर तर या सगळ्या पुढच्या गोष्टी अवलंबून आहेत. तर विपरीत नक्षत्र ह्या विषयावर बोलायचं ठरवलं. थोडंसं मध्ये मध्ये काही ठिकाणी तुम्हाला हिंदी दिसेल, कारण हे जे माझे लेखमाला असतात किंवा ह्या सगळ्या असतात त्या मगाशी त्यांनी वाचलं तसं की भारताच्या म्हणजे उत्तर भारतामध्ये खूप मोठ्या प्रमाणात प्रकाशित होतात. त्यामुळे माझे लेख बऱ्यापैकी हिंदीमध्ये असतात. तर आता त्यांनी वाचताना हिंदी शेवटी हे झालं, कारण माझे जुनी प्रोफाईल त्यांना मी दिली ती हिंदीत दिली गेली, ऍडिशनल मी दिलीच नाही. पण आता विपरीत नक्षत्र, आता विपरीत नक्षत्र म्हणजे इथे आपण आता सगळे जे ऐकायला रादर संवाद साधायला जे आपण बसलेलो आहोत, तर ह्या सगळ्यांना ज्योतिषशास्त्र येतं आहे. प्रत्येकाच्या स्टेज असतील, अभ्यासानुसार, वयोमानानुसार, अनुभवानुसार, पण सगळ्यांना ताराचक्र हा प्रकार माहितीये. ताराचक्र हा उत्तर भारतामध्ये जास्त प्रमाणात वापरला जातो. आपल्याकडे विपरीत नक्षत्र फक्त म्हणतो, पण बाकीच्या नक्षत्रांनाही महत्व आहे, परंतु ह्या नक्षत्राचा परिणाम खूप होताना दिसतो. विपरीत नक्षत्र म्हणजे ही जी 9 नक्षत्रांमध्ये विभागणी केलेली आहे, आपल्याला माहितीये जन्म, संपत, विपत, क्षेम, प्रत्यय, साधक, नैधन म्हणजे वध, मित्र आणि अतिमित्र. यामध्ये आपल्याला पहिलं जे नक्षत्र आहे ते आपलं स्वतःचं नक्षत्र असं आपण धरतो. त्याच्यापासून तिसरं, त्याच्यापासून पाचवं, म्हणजे स्वतःच्या नक्षत्रापासून तिसरं, स्वतःच्या नक्षत्रापासून पाचवं आणि स्वतःच्या नक्षत्रापासून सातवं, ही 3 नक्षत्र जी आहेत 3, 5, 7 याला आपण विपरीत नक्षत्र म्हणतो. हे का म्हणतो तर इथे शब्दच आहे की काय आहे, तर पहिलं विपरीत आहे. विपरीत वि शब्द आला की आपण निगेटिव्ह गोष्टी बघतो. प्रत्यय म्हणजे आधी अडचणी येणार ह्या गोष्टी बघतो. आणि तिसरा जो आहे तो नैधन म्हणजे वध. वध म्हणजे मृत्यूसारख्या घटना, दुःखदायक घटना, अशा गोष्टी दाखवतात. एक सेकंड. विपद नक्षत्र काय देतं तर अडचणी आणतं, म्हणजे फार मेजर अगदी त्रासदायक आहे असं नाही होत. दुसरं नक्षत्र जे आहे
प्रत्यय नक्षत्र जे आहे ते विरोध किंवा अशुभ परिणाम देताना दिसतं. आणि तिसरं जे नक्षत्र आहे वध, हे जास्त करून त्रासदायक आहे. मृत्यूतुल्य कष्ट होणं म्हणजे अपघात, आता आपल्याला उदाहरण आपण बघणार आहोत. स्वास्थ्याची प्रचंड गंभीर समस्या निर्माण करतं. म्हणजे अचानक दुःखदायक घटना आयुष्यात घडायला लागतात. नंतर वयस्कर जे लोक असतात त्यांच्या अंतिम क्षणाच्या वेळेला बऱ्यापैकी वध नक्षत्र ऍक्टिव्ह असतं असं दिसतं. आता हे नक्षत्र म्हणजे फक्त त्या दिवसापुरेसं असतं का? तर नाही. तर ह्या नक्षत्र जे स्वामी आहेत, ह्या स्वामींच्या नक्षत्रांच्या दशा ह्या आपल्याला त्याप्रमाणे दुःखदायक होतात. हे तुम्हाला दिसतंय स्क्रीनवर? हो, दिसतंय दिसतंय हा. दिसतंय. आता स्वाती नक्षत्र उदाहरणार्थ धरलं तर त्याच्या पुढे दुसरं काय येईल, तिसरं काय येईल, हे असं सगळं आपण मांडलंय की कशा प्रकारे नक्षत्राची ही आहे. ही आता गोष्टी आहेत या लेखाला अनुसरून लिहिलेल्या आहेत की आपल्याला प्रत्येकाला सामान्य व्यक्तीला सुद्धा याचं उदाहरण कळलं पाहिजे. की आता इथेच बघा, स्वातीचं तिसरं नक्षत्र आहे ते शनीचं येतं पुढे. स्वाती, विशाखा आणि अनुराधा. तर शनीच्या नक्षत्रात काय घडेल? तर म्हणजे शनीच्या दशेमध्ये मग आपण विषोत्तरी महादशेचा विचार करतो किंवा योगिनी दशेचा पण विचार करतो, पण सामान्यतः विषोत्तरी महादशेचा विचार करतो. तर याच्यामध्ये जर शनीची महादशा असेल तुमची चालू, मुळात शनीला आपण सगळे घाबरतो, आणि ह्या शनीच्या महादशेमध्ये तिथे जर तुमच्यासाठी जर ते विपरीत नक्षत्र असेल तर त्या नक्षत्रामध्ये काय होईल? तर आपण मगाशी म्हटलं असं की अडचणी. मुळात शनी अडचणी आणणार आहे. मुळात तुम्हाला कुठली गोष्ट सुलभतेने देणारा नाहीये. तरी तो त्याच्यात विपरीत नक्षत्र तुमच्यासाठी जर असेल तर ते अजून त्रासदायक होतं. मग आता आपण बघूयात की साडेसाती बऱ्याच लोकांना स्वाती नक्षत्र असणारी लाखो करोडो लोक आहेत. मग ह्या सगळ्यांची शनीची महादशा चालू किंवा अंतर्दशा किंवा विपरीत याची दशा चालू असेल का? त्यातली जी काही असतील त्यांना त्रास होईल. मग त्याच्यातली अजून काही जी लोक असतील की त्यांचं शनीचं जे नक्षत्र जे आहे विपरीत असू शकतं किंवा कोणाचं वध असू शकतं, त्यांच्यासाठी त्या गोष्टी अत्यंत त्रासदायक होतात, अडचणी आणणारे असतात. मग व्यवसायात अडचणी आणतात, संसारात अडचणी आणतात, अशा प्रकारे अडचणी आणल्या जातात. म्हणून आपण या 3 नक्षत्रांवर फोकस का करतोय की कुंडली सोडवताना आपण अनेक वेळेला फक्त दशा आणि गोचरचा विचार करतो आणि षोडश वर्ग कुंडल्यांमध्ये एक नवमाश कुंडलीचा आधार घेतो. पण अत्यंत अनुभवाने सांगते, हे एक क्युरियोसिटीने निर्माण होत गेलेलं. आपण शिकताना विपरीत नक्षत्र आपल्याला प्रत्येक क्लासमध्ये शिकवलेलं आहे, पण आपण त्याचा आपल्या रोजच्या कुंडली सोडवताना वापर करत नाही. ही जी विपरीत नक्षत्र आहेत ती पहिली कुंडली सोडवायला लागलो की पहिली त्याची नक्षत्र मांडून टाकायची. कुठले ग्रह आहेत ते ग्रह फिक्स असतात. 3 जे ग्रह आहेत हे फिक्स येतात तुमच्या नक्षत्रापासून. त्या 3 नक्षत्रापैकी कोणाची दशा चालू आहे किंवा ते नक्षत्र स्वामी जर गोचरीनी तुमच्या 6-8-12 मधनं जात असेल, विपरीत काम करणारा जो स्वामी आहे तो करत असेल तर त्या व्यक्तीला अत्यंत त्रास होतो. आता किती सोपं आहे, त्या कुंडलीवर विपरीत नक्षत्रात 3 ग्रह मांडायचे आणि चेक करायचे दशा आहे का किंवा हे आहे का. पण आपल्याला सवय नाही किंवा आपल्याला कोणी सांगितलेलं नाही किंवा आपण ते करायचा विचारही केला नाही. अशामुळे कुंडली सोडवायला आपण फास्ट सोडवायला बघायला जातो आणि त्यावेळेला मग आपल्याला कितीतरी कुंडल्या चुकतात आणि मग आपल्याला असं वाटतं की का चुकलं. आपण सांगायला गेलं की असं नाही चांगलं होईल, तरी तो माणूस म्हणतो की नाही चांगलं नाहीये. मग लक्षात येतं की त्याचं वध नक्षत्र होतं आणि त्यामुळे त्याला हे झालं. आता उदाहरणार्थ आपण एक आता घेऊयात की आता ही कुंडली मी एक घेते 2001 सालची कुंडली आहे. या जातकाची मुलगा आहे हा 2001 सालचा, म्हणजे आता ह्या मुलाचं वय आपल्या 25 वर्षाचा मुलगा आहे. या मुलाचा काय झाला तर अपघात झाला. तरुण मुलगा आहे, चतुशृंगी, पुण्यातली घटना आहे. चतुशृंगी च्या इथे फार रात्री नाही 10च्या सुमाराला जात असताना गाडी स्लिप झाली. कोणीही त्याला धडकलं नाही, काही झालं नाही, परंतु गाडी स्लिप झाली पण त्याचं ते डोकं आपटलं गेलं आणि तो पूर्णतः
म्हणजे म्हणजे त्याचा मृत्यू आहे का इथपर्यंत प्रश्न विचारला गेला. कारण डॉक्टरांनी हात वर केलेले होते त्याला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करतानाच की करून घ्यायचं की नाही. आता ॲम्ब्युलन्समध्येच ठेवलं तर मे बी श्वास थांबतील अशा पद्धतीच्या केस मधला हा मुलगा आहे. हा अजूनही हवा तितका रिकव्हर झालेला नाही. 5 वर्ष झालेली आहे या घटनेला. 2021 ची घटना आहे. ही घटना घडली जेव्हा अपघात घडला तो घडला 22 घटना आहे. 18 जुलै 2022 साली या मुलाला अपघात घडला. म्हणजे तेव्हा त्याचं वय 21 वर्षाचं होतं आणि 22 साली अपघात झाला. रात्रीची वेळ होती. हे मी मुद्दामून तुम्हाला सांगते की त्या दशेचा कालावधी पण कसा असतो, किती काय असतं आणि याप्रमाणे त्याचं किती प्रमाणात ते लांबणार आहे हे आपल्याला हे विपरीत नक्षत्र स्वामी आपल्याला मदत करतात. मी पटकन पुढे घेतले. विपरीत नक्षत्राचं खूप डिटेल बोलत बसले नाही कारण माझ्या मते ह्या ऐकणाऱ्यांना बहुतेक विपरीत नक्षत्र काय आहे हे माहिती आहे. हो. पण त्याचं गांभीर्य करावं म्हणून आपण आता कुंडल्यांच्या आधारे आपण हे समजून घेऊया. ओके. महादशा होती त्याची गुरुची महादशा. आता मला बघा गुरु आहे व्ययात. आपण नॉर्मली कुंडली पाहिली की काय म्हणतो, हा गुरु व्ययात आहे, एक तर परदेशी जाईल, शिक्षणासाठी जाऊ शकतो किंवा कारण तो 6 आणि 8चा काही संबंध दिसत नाही इथे. सप्तम स्थानाशी दिसतोय. म्हणजे 7 काही वाईट नाहीये ना स्थान, असं मारक स्थान आहे. पण असं आपल्याला लक्षात येताना काय दिसतं, जोडीदार पहिला बघतो, व्यवसाय बघतो. आपण नंतर मारकेश आणि बाधकेश याचा विचार करतो. पण प्रथमतः पाहिलं की गुरुची महादशा चालू होती. ही होती 2027 पर्यंत आहे आणि अंतर्दशा जी आहे, आता इथे गुरु आपण पाहिला तर गुरु व्ययात आहे, दशमेश आहे आणि मारकेश आहे, सप्तमेश आहे. म्हणजे सप्तमेश असल्यामुळे तो मारकेश आहे. अंतर्दशा होती त्यावेळेला रवीची अंतर्दशा होती ही 2022 24 जुलै 2022. आता बघा आता ही दशा जी गुरुची सुरू झाली ना ती 2011ला सुरू झालेली आहे. ती होती 2027 पर्यंत. कारण 16 वर्ष महादशा आपली असते गुरुची, ही आपल्याला माहिती आहे. त्याच्यात अंतर्दशा होती रवीची. आता ही रवीची कधी होती तर 2021 5 ऑक्टोबर 2021 ते 24 जुलै 2022. घटना कधी घडली बघा, 18 जुलै 2022. म्हणजे 24 जुलै 2022च्या अलीकडे ही घटना घडलेली आहे, अंतर्दशा संपायच्या आत. आता रवी कोण आहे बघा, रवी आता कुंडलीमध्ये व्ययात आहे. ओके, रवी कोण आहे, तृतीयेश आहे आणि रवी हा याचा नक्षत्र स्वामी वध आहे. कारण आता स्वाती नक्षत्राचा माणूस आहे, स्वाती नक्षत्र आपण लिहिलेलं आहे इथे. तर याचं नक्षत्र वध होतं. मृत्यूकारक दुःख आपण जे मगाशी म्हटलं ना, विपरीत नक्षत्रातलं 7वं नक्षत्र येतं रवीचं. मृत्यूदायकच, मृत्यू आहे का नाही इथपर्यंत ह्या घटना घडल्या. कशा घडल्या तर तृतीयेश आहे, द्वितीय वेळात आहे. म्हणजे या अंतर्दशेमध्ये ही घटना घडली. त्यावेळेला तो प्रवासात होता. कुठला प्रवास होता, जवळच्या. त्यामुळे तृतीय स्थान ऍक्टिव्ह झालं होतं. वेळात होता म्हणजे घराबाहेर होता. या ठिकाणी रवीची जी दशा आहे ती अत्यंत अशुभ आणि मृत्यूदायक पीडा देणारी ठरली. आता फक्त रविवार ठरलं का तर ती तर 24 तारखेपर्यंत होती. डॉक्टरांनी आपल्याला काय सांगितलं, पहिला त्या ॲम्ब्युलन्स मधनं आत घ्यायचं की नाही इथूनच सुरुवात होती. मग पहिले जे 27 म्हणजे मला जेव्हा प्रश्न विचारला गेला तो लगेचच विचारला गेला दुसऱ्या दिवशी सकाळी. ह्या ज्या मी कुंडल्या घेते ह्या सगळ्या माझ्या कडे आलेल्या जातकांच्या आहेत. त्यामुळे ह्या सगळे प्रत्यक्ष दर्शनी ही लोक माहिती आहेत आणि आत्ताची स्थिती माहिती आहे. तर ह्यांना 19 तारखेला ते सकाळी मला अप्रोच झाले. रात्रीचा अपघात झाला, ते ऍडमिट झालं आणि सगळं झालं. आणि 19 तारखेला तेव्हा मी त्यांना मला म्हणाले की जाणार असतील तर आम्हाला सांगा, आम्ही काहीच करत नाही. आई वडील हतबल झालेले होते कारण त्याची अवस्था छिन्न विछिन्न झालेली होती आणि मेंदूला मार लागल्यामुळे कुठल्याच शरीराचा पार्टवर कंट्रोल नव्हता आणि काहीच नाही. म्हणजे ते आपण मुन्नाबाई सिरियल मध्ये बघतो तशा प्रकारची ही अवस्था होती. ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये आपण जेव्हा रवीची अंतर्दशा सुदैवाने 24ला संपणार होती तेव्हा त्यांना म्हटलं होतं की 24 पर्यंत वाट
थांबा, काळजी करू नका, कारण त्याच्यानंतरची जी येते ती चंद्राची येते आणि चंद्र कुठल्या विपरीत नक्षत्रात नाहीये. अगदी काही उद्याला टुणटुणीत बरा होणार नाही हे तर अटळ सत्य आहे, आपल्याला माहितीये, म्हणजे हे तुम्हालाही माहितीये, हे काही डॉक्टरांनी आणि आपल्याला सांगायची गरज नाहीये. पण मृत्यू येणार का, तर नाही. त्यामुळे त्याला जसं डॉक्टर सांगतात तसं चालू ठेवा. तुम्ही त्याच्या अशा विचारांमध्ये जाऊ नका. त्याप्रमाणे या मुलाला ना 25 तारखेला सकाळ नंतर त्या डॉक्टरांची राऊंड झाली, त्यानंतर त्याला काहीतरी त्यांना आतलं कळलं, म्हणजे त्यांनी रिस्पॉन्स काही दिला नाही, कारण हा मुलगा शुद्धीवर यायलाच खूप कालावधी लागला. पण ते डॉक्टरांना त्यांच्या नाडीतनं परीक्षणातनं कळतं किंवा तुमच्या ऑक्सिजन लेवल काय ज्या त्यांच्या टेस्ट प्रमाणे कळतं की निदान ह्या मुलाला काही पुढे अजून उपचार करावेत की नाही. पण ह्याचं निदान डॉक्टरांनी 25 तारखेला सांगितलं की हो, आपण काहीतरी आता प्रयत्न करू. किती लागतं हे बरोबर हे मला तुम्हाला सांगायचं आणि अनुभवाने सांगायचा प्रयत्न करते. ती रवीची होती. त्यावेळेला विदशा होती शुक्राची. रवीची दशा आपण म्हणजे ही पाहिली, अंतर्दशा पाहिली, आता विदशा पाहिली शुक्राची. तर शुक्र कोण आहे, तर शुक्र आहे लाभात आहे, शुक्र व्ययश आहे आणि शुक्र कोण आहे तर पंचमेश आहे. तर पंचम स्थान आपल्याला अनुभवाला आलं की षष्ठाचं व्ययस्थान आहे आणि लाभस्थान जरी षष्ठाचं षष्ठ स्थान असलं तरी इच्छापूर्तीचं स्थान पण आहे. त्याच्याकडे आपण थोडस षष्ठाचं षष्ठ भावेशाचा भाव म्हणजे हे न बघता, भावात भाव न बघता त्याच्याकडे जरा लाभ म्हणून जास्त पॉझिटिव्हली बघतो आपण. आणि व्ययश ऍक्टिव्ह झाला, पंचमेश ऍक्टिव्ह झाला म्हणून. तर हे होतं 24/7/2022 पर्यंतच होतं. म्हणजे बघा, रवीची अंतर्दशा समाप्ती, शुक्राची अंतर्दशा समाप्ती ही एकाच दिवशी होती. सूक्ष्मदशा ज्या दिवशी अपघात झाला त्याच्या ह्याच्यात काय होती, तर 14/7/22 ते 21/7/22 ही बुधाची होती. तर बुध कोण आहे तर लग्नेश आणि लग्नातच आहे. आणि कोण आहे तर चतुर्थेश आहे. वाहनावरनं अपघात झाला, बाईकवरनं. त्यावेळेला प्राणदशा होती मंगळाची. आणि मंगळ कोण आहे तर मारक स्थानात आहे मंगळ. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे प्रत्यय नक्षत्र आहे, विपरीत नक्षत्रातलं नक्षत्र आहे. म्हणजे ह्या घटनेमध्ये 2 विपरीत नक्षत्र ऍक्टिव्ह झाली होती. मोठं झालं ते वध नक्षत्र झालं आणि जे मंगळाचं होतं ते प्रत्यय नक्षत्र जे होत, प्रत्यय नक्षत्र जो शनी, मंगळाचं नक्षत्र स्वामी शनी आहे, तो प्रत्यय नक्षत्र आहे. गोचरिणी शनी जो होता, मंगळ मुळे ऍक्सिडेंट झाला. मंगळ मारक स्थानात सप्तमात आहे, षष्ठेश आहे आणि लाभेश आहे, हे आपण आता पाहिलं. गोचर शनी त्यावेळेला विपरीत नक्षत्र स्वामी हा अष्टमातून भ्रमण करत होता. हा शनी जो आपण मगाशी पाहिलेला आहे की आपल्याला प्रत्यय नक्षत्र म्हणून शनीचं येतं, तर ते ह्या दोन्ही गोष्टींमुळे त्याला त्रास झाला. हा मुलगा आता त्यातनं वाचलेला आहे, परंतु त्याला पूर्ण बरं व्हायला म्हणजे याचा मृत्यू आलेला नाही. पण विपरीत नक्षत्र दरवेळेला मृत्यू देतात का असं नाही. मगाशी मी एक शब्द वापरला की वृद्ध किंवा वयस्कर लोकांसाठी आपण त्यावेळेला मृत्यूचा विचार करावा. पण जर अशी मधली जी 2 नक्षत्र आहेत, प्रत्यय आहे किंवा विपरीत नक्षत्र आहे, ही मृत्यू देतीलच असं सांगता येत नाही. वध नक्षत्राच्या वेळेला जास्त भीती असते ह्या मृत्यूसारख्या घटनांची. पण अपघाताच्या वेळेला बऱ्यापैकी आपल्याला या प्रत्यय आणि विपरीत नक्षत्र ऍक्टिव्ह झालेली दिसतात. पटकन उत्तर देता येतं की विपरीत नक्षत्राचं किंवा ह्याची तुमची दशा कधी संपतीये ही तुम्हाला अगदी 100% निदर्शनास येईल, हे अगदी खात्रीने मी सांगू शकते. आता हे जे मी पुढचा जी कुंडली बघत आहोत आपण, ह्या व्यक्तीच्या बाबतीमध्ये कसं आहे बघा की 1994चा जन्म आहे आणि विवाहामध्ये प्रचंड अडचणी, वैवाहिक सौख्यात अडचणी आहेत. ही स्त्री जातक आहे, तामिळनाडूतला जन्म आहे या व्यक्तीचा. ह्या माझ्याकडे जेव्हा आल्या होत्या ते साधारण ती तारीख होती म्हणजे 19 सालानंतरची ही घटना आहे. अंतर्दशात म्हणजे 21-22च्या आसपासची घटना आहे. तर तेव्हा काय नक्षत्र चालू होतं. आता यांच्या आयुष्यात अपघात झालेला नाही, यांच्या आयुष्यामध्ये कुठलंही आजारपण आलेलं नाही,
परंतु वैवाहिक सौख्यासाठी प्रचंड दुःख सहन करणारी व्यक्ती म्हणून ही कुंडली बघायला पाहिजे. कारण आपल्याला आता नाहीतर अपघात झाला की आपण काहीतरी गंभीर झालंय म्हणून त्याच्याकडे बघतो. मोठ्या प्रमाणात चोरी झाली किंवा एखाद्या अवयवाला काही शारीरिक इजा झाली तर आपण ते काहीतरी महत्वाचं घडलंय असं म्हणून बघतो. पण माणूस सुखी का नाहीये? फक्त त्याला 7.5 पण नाहीये. मग अशा वेळेला काय प्रकार आहे? असाही प्रश्न पडला पाहिजे आपल्याला त्यावेळेला. बरोबर. तर त्यावेळेला मग ते विपरीत नक्षत्र आपल्याला उत्तर देतं. किंवा ती व्यक्ती तुम्हाला घर घ्यायला बघते, नोकरी शोधायला बघते, त्यांना सक्सेसच मिळत नाही. लग्न ठरत नाहीत, अनेक अडचणी निर्माण होतात. तर तो अडचणी आणणारं जे नक्षत्र स्वामी आहे ते विपरीत नक्षत्र स्वामी. आणि त्या कालावधी त्या नक्षत्रांची जी दशा, अंतर्दशा, विदशा चालू असेल, अंतर्दशा समजा 1-2 वर्ष चालू असेल, तर आपल्याला म्हणता येतं की अरे हिचा लग्न ठरवताना तुम्हाला अडचणी येणार आहेत. 1-2 वर्षानंतर मग तुमचा तो बाकीचा कालनिर्णय हा भाग आहे. पण मी फक्त ह्याच्या संदर्भातलं तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करते. आता हिचा वैवाहिक सौख्याच्या बाबतीत काय आहे तर महादशा परत रवीचीच होती. ही जी 2019 मार्च पासून होती ती 2025 पर्यंत दशा होती आणि ती तृतीयेश आणि भाग्यस्थानात आहे. म्हणजे बघा भाग्यस्थानात रवी आहे आणि तो कोण आहे? तृतीयेश आहे. पण रवी कोण आहे तर विपरीत नक्षत्र स्वामी आहे. विपरीत नक्षत्र स्वामी जी आपल्याला आपल्या ऋषी मुनींनी जे आपल्याला लिहून दिलंय ना की नक्षत्राचं फल काय, तर ते किती अचूक लागतं बघा. विपरीत नक्षत्राला काय म्हटलंय? अडचणी म्हटलेले आहेत. तिथे म्हटलंय का मृत्यूदायक घटना किंवा दुःख असं म्हटलंय का शब्द? तर नाही. तिथे तुम्हाला अडचणी शब्द वापरलाय. म्हणजे हिला वैवाहिक जीवनामध्ये मृत्यूकारक घटना होत्या का? म्हणजे मारझोड होत होती का? जीवाशी होतं का? तर नाही. पण तिला तिच्या मनाला सुखकारक अशा घटना काही केल्या घडत नव्हत्या. म्हणजे तिला अडचणी येत होत्या त्या लोकांशी बरोबर व्यवहार करताना तिच्या रोजच्या जीवनामध्ये तिला अडचणी येत होत्या. साधा अडचणी हा शब्द फक्त तिथे किती मॅच होतोय असं मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करते. इथे अंतर्दशा परत शनीची होती. शनी कोण आहे? तर अष्टमेश. हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की अष्टमस्थानाची दशा, अंतर्दशा, विदशा असेल तर तेवढा काळ तुम्हाला त्रासदायक होतो. तो शनी कोण आहे? भाग्येश पण आहे, भाग्यस्थानात पण शनी आहे आणि तो अष्टमेश आहे. म्हणजे आपण म्हणतो की अरे हिला सुख नाही, भाग्य नाही. आपण म्हणतो ना भाग्यात काही शनी आता बसलाय की हे नाही, योग्य नाही. पण गृहसौख्याच्या दृष्टीने मात्र हिला प्रचंड पीडादायक होत होतं. केवळ ते विपरीत नक्षत्र जे होतं, हीच व्यक्ती, ही तामिळनाडूतली आहे, माझ्या संपर्कातली व्यक्ती आहे. तुम्हाला सांगायला आनंद वाटेल, हिच्या नवऱ्याबरोबर हिचं प्रचंड वाद व्हायचा. कारण नेपच्यून आहे बघा तिच्या सप्तमात. त्यामुळे त्याच्या मनात काय असायचे विचार तो स्पष्ट बोलायचा नाही आणि त्यामुळे त्यांच्यात संवादच होत नव्हते धड किंवा कम्युनिकेट करू शकत नव्हते एकमेकांकडनं आणि प्रचंड एकमेकांबद्दल अपेक्षांचा डोंगर ठेवलेला होता त्यांनी. कारण थोडंसं मी अतिशय अनुभवाने म्हणते की प्रत्येक भारतातल्या भागामध्ये ना विचारसरणी ही तिथल्या तिथल्या समाजाची खूप वेगळी वेगळी आहे. इथली जी व्यक्ती आहे या व्यक्तींच्या बाबतीमध्ये तिथल्या त्यांच्या रूढी परंपरा त्यांचं सगळं सांभाळलं गेलं पाहिजे किंवा असं थोडंसं ना पारंपरिक ह्याच्यामध्ये किंवा विचारसरणीत अडकलेली व्यक्ती त्यांचे जे पती धनुराशीतला नेपच्यून आहे बघा सप्तमात, तर त्यामुळे त्याचे वागत होते. पण इतक्या वर्षानंतर ही जी दशा जेव्हा रवीची महादशा संपली आणि चंद्राची सुरू झाली, या चंद्राच्या दशेमध्ये त्यांना त्याचा अनुभव यायला लागला की ही व्यक्ती व्यवस्थितपणे त्यांच्याशी संवाद साधायला लागले. थोडं काउन्सिलिंग करायला लागलं त्यांना एकमेकांच्या बद्दल आणि पण ते मार्गी लागले. जे त्यांना जो एक मी म्हटलं तसं की इतके वर्षाचा जो प्रश्न पडला होता रवीची जी दशा होती तेव्हा की काही केल्या त्यांना सुधरत नव्हता मार्ग की आपण काय चुकलंय, आपलं काय घडतंय. तर आपल्या कुंडल्या कशा त्या बोलतात की हम्म. अरे नुसतंच आता इथे पाहिलं तर रवी खरं भाग्यात आहे की नाही आणि हो. तृतीयेश आहे. म्हणजे मग म्हटलं तर खरंच छानच असायला पाहिजे की नाही. तरी त्या बाई रडत का होत्या म्हणजे रडल्या त्या ओक्साबोक्षी रडल्या अक्षरशः फोनवर. तर
कळे ना की अरे छान भाग्यातला रवी आहे. नववश कुंडलीत पण असं जर बघितलं तर चांगली स्थिती होती. पण तो विपरीत नक्षत्र होतं आणि त्यामुळे अडचणी निर्माण झाल्या होत्या. त्यांनाही त्याच्या मनावर स्वतःवर काम करावं लागलं. की आहे ती गोष्ट समजून घ्यायला त्यांना फार जड जात होतं. म्हणजे आपल्याकडे येणारा जो वर्ग आहे त्या वर्गाचा आपल्याला अभ्यास करावा लागतो की त्यांचं शैक्षणिक पात्रता कशी आहे, ते कुठल्या समाजातनं आलेले आहेत, त्यांच्या घरातली जडणघडण काय आहे. जरी शैक्षणिक असली ना तरी त्यांच्या घरातली जडणघडण तशी नसेल तरी सुद्धा खूप लोकांना याच्या अडचणीने सामोरं जावं लागतं. कारण असे अनेक उदाहरणं आहेत की दोन डॉक्टर, नवरा बायको डॉक्टर आहेत, लव्ह मॅरेज केलेलं आहे, दोघांचं क्लिनिक चालू आहे. पण मुलाकडचे जे घरातले आहेत ते पुन्हा मी म्हणेन की ते केरळमधले एका अत्यंत खेडेगावातल्या फॅमिली होती ती. त्यामुळे त्यांना पटतच नव्हतं की सासू सासरे घरात आल्यावर ती किती डॉक्टर क्लिनिकमध्ये मोठी असली तरी तिने स्वयंपाकघरातल्या पडद्याच्या बाहेर यायचं नाही. मग त्या मुलीसाठी, आणि ती मुलगी महाराष्ट्रातली पुण्यातली आहे, तिला तो झेपतच नव्हतं. कारण आपण जो भारताचा मध्य भाग आहे, स्पेसिफिकली महाराष्ट्र म्हणूया, याच्यामध्ये विचारसरणीमध्ये महिला पुरुषांमध्ये खूप तफावत आहे इतर देशातल्या भागांमध्ये. तर ह्या सगळ्याचा जेव्हा कुंडली बघताना तो विचार करावा लागतो. आणि फक्त ह्या विपरीत नक्षत्र फक्त 6-12 लागतायत का, फक्त तुम्हाला 7.5 आहे का, किंवा ह्याचा किंवा मांदी गुलिकचा कुठे तुमचा शनीशी संबंध येतो, दृष्टी पडतीये का, फक्त एवढाच विचार करून नाही चालत. यावेळेला अशा वेळेला ह्या गोष्टींचाही विचार करायला लागतो. आता ह्या विपरीत नक्षत्राचं म्हटलं तर बाहेरच्यांना दिसताना चांगलं होतं कुटुंब. नवरा खायला प्यायला देत होता, नवीन कपडे आणून देत होता, सगळं करत होता. म्हणजे असं दिसत नव्हतं की काही आवाज येत आहेत मोठमोठ्यांनी, भांडणाचे येत आहेत किंवा बिल्डिंग मधल्या लोकांना त्रास होतोय, असं काही घडत नव्हतं. पण ती स्त्री दुःखी होती. तिला त्या सगळ्या अडचणी वाटत होत्या. तिला त्या सगळ्या गोष्टींना मात करणं खूप अवघड जात होतं. तर ही एक अशी एखादी दशा दाखवते आपल्याला की काय काय घडू शकतं. आता मी ही पुढची जी कुंडली घेतली ही फार मोठी इंटरेस्टिंग कुंडली आहे आणि 1945 सारखीची आहे. हे आता हयात नाहीत. ह्यांचा मृत्यू झाला 2021 साली. ज्या वेळेला अपघात झाला त्याच्यानंतर कालांतराने मृत्यू झालेला आहे. कालांतराने म्हणजे साधारण 1 महिना 1.5 महिन्याचा त्याच्या असावा. 19 एप्रिल ला मृत्यू झालेला आहे. त्यांचा अपघातच झाला. मी पुन्हा अपघाताची पण ही वेगळी केस आहे. आता इथे वयस्कर व्यक्ती आहे. मगाची होती ती तरुण होती. आणि मधला जो आपण पाहिली ती विवाहित एक व्यक्ती होती, म्हणजे एक मध्यमवयीन व्यक्ती होती. आता जी आपण बघतोय ही वयस्कर व्यक्ती आहे. आता हे 2021 साली गेले, म्हणजे 76 वर्षाचे असताना त्यांचा मृत्यू झालेला आहे. पुरुष जातक आहे. यांच्या कुंडलीचं आपल्याला सांगताना मी तुम्हाला सांगेन की फेब्रुवारी एंडला साधारण 27-28 फेब्रुवारी 2021 ची गोष्ट आहे आणि त्यांचा अपघात झाला. दांडेकर पुलावर अपघात झाला. हे स्कूटर चालवत होते. आदल्या दिवशी ते कार घेऊन स्वतः एकटे गावाहून आले होते. म्हणजे त्यामुळे यांना कुठल्याही प्रकारचा आजार नव्हता. यांच्या शारीरिक स्वतःवर नियंत्रण पूर्णतः होतं. म्हणजे ज्या गावचा जन्म आहे त्या गावाहून ते पुण्याला स्वतः एकटे कार चालवत जा-ये करत होते. परंतु दांडेकर पुलावरनं स्कूटरवर जात असताना, जी हल्ली 3 सीटर मुलं जातात आणि ती जाताना जोरात गेल्यावर वयस्कर लोकांना असं वाटतं की काहीतरी होतंय म्हणून माणूस असा इम्बॅलन्स होतो. तसं ह्या व्यक्तीचा बॅलन्स गेला आणि ह्यांचा अपघात झाला. मेंदूला मार लागला. परंतु त्यांच्या ओळखीचे सांगतात की ते ॲम्ब्युलन्समध्ये सुद्धा जे बरोबरचे होते त्यांना लगेच सांगत होते की माझ्या हातातल्या अंगठ्या चेन काढून तुमच्या जवळ ठेवा, कारण हातबीत सुजायला लागला की काही काढता येणार नाही, कापायला लागेल. म्हणजे इतकी शुद्ध पण नीट होती. परंतु ह्या सगळ्यांच्या बाबतीमध्ये जेव्हा
घटना यांची घडली ती कशी कशी झाली आणि काय काय घडलं, अचानक घडलं. म्हणजे जी व्यक्ती 4 वाजता आपल्या मुलाला फोन करते आणि 5च्या सुमाराला ही घटना घडतीये, की मी जाऊन येतो मित्राकडे असं सांगून गेलेले आहेत आणि त्यानंतर मग परत आले बरं का ते व्यवस्थित. म्हणजे कशा दशा बोलतात हे आता मी तुम्हाला सांगायचा विचार करते. यांची पण आता महादशा रवीचीच होती. यावेळेला तिन्ही जर आपण पाहिले ना तर दशांचे हे बघा महादशा रवीचीच होती. इथे रवी कुठे आहे बघा, रवी आहे पंचमात आहे आणि आहे सप्तमेश आहे, मार्गेश आहे. त्यामुळे जेवढी दशा होती ती 2017 पासून सुरू झाली. 5 नोव्हेंबर 2017 ते 5 नोव्हेंबर 2023 पर्यंत ही महादशा होती. म्हणजे आपली घटना कधी घडली 2021 ला. म्हणजे 17 ते 21 ते व्यवस्थित सगळीकडे, मी म्हटलं आदल्याच दिवशी ते कार घेऊन आले होते, काही झालं नाही. मग अंतर्दशा विदशा कशा होतात त्यातल्या मग जर काही त्या विपरीत किंवा वध नक्षत्राच्या असतील किंवा अशा असतील तर त्या त्रासदायकही होऊ शकतात. पण रवी जो आहे तो रवी ची दशा होती ती पंचम स्थानात रवी आहे आणि कुठे सप्तमेश आहे, म्हणजे मारक स्थान ऍक्टिव्ह झालेलं होतं. वयाचा पण आपण आता विचार करतोय, वय वर्ष 75 होऊन गेलेलं आहे. अंतर्दशा आहे शनीची. शनीच्या वेळेला 11 ऑक्टोबर 2020 ते 24 ऑगस्ट 2021 पर्यंत शनीची अंतर्दशा होती. शनी कोण आहे तर शनी या कुंडलीमध्ये पंचमातच आहे. शनी व्ययश आहे आणि लग्नेश आहे, म्हणजे अजूनही काही बिघडलेलं नाही. घटना मात्र कधी घडलेली आहे, 21 सालीच घडली आहे बघा. घटना 21 ऑगस्ट म्हणजे त्या शनीच्या अंतर्दशेतच घडलेली आहे. फक्त शनीने काय दाखवलंय की तो आहे जो तो व्ययश आहे, एवढंच व्ययस्थानच फक्त त्याने ऍक्टिव्ह केलंय. मगाचा रवीनी मार्केश दाखवला, शनी व्ययस्थान दाखवलं, बास. लग्नेश आहे आणि पंचमात आहे, म्हणजे अजूनही बाहेर पडायचे चान्सेस आहेत. पंचमस्थान ऍक्टिव्ह आहे. विदशा काय तर शुक्राची आहे. शुक्र कोण आहे तर चतुर्थात आहे. शुक्र आहे चतुर्थात आहे आणि भाग्येश आहे. म्हणजे इथे सुद्धा बघा, हा 14 जानेवारी 2021 ते 11 मार्च 2021 पर्यंत आहे. घटना घडली फेब्रुवारी मध्ये घडलेली आहे ऍक्सिडेंटची. विदशा शुक्राची 11 मार्च 2021 ला संपलेली आहे विदशा. शुक्र आपण पाहिलं की चतुर्थात आहे, चतुर्थेश आहे, भाग्येश आहे. हा आपण इथे पाहिला. त्याची शुक्र काय कोण आहे तर प्रत्यय दशा आहे, नक्षत्र स्वामी आहे. तिथे प्रत्यय सुरू झाला, अडचणी आल्या. या जो छोटा पॅच मिळाला बघा, जानेवारी ते मार्च या पॅच मध्ये आपण आलेलो आहोत. 11 मार्च, त्याच्या आधी फेब्रुवारीत अपघात झालेला आहे. पण ही व्यक्ती, यांना मार जो बसला मेंदूला, आता आपल्या सगळ्यांना माहिती आहे की जेव्हा वयस्कर व्यक्ती होते तेव्हा त्यांचा डोक्याचा भाग जो असतो तो जो म्हणजे आहे वयोमानास, म्हणजे जसा तयार झालेला असेल त्याच साईजचा राहतो, पण आतला मेंदू जो आहे तो श्रिंक होत जातो, म्हणजे आतली पोकळी वाढायला लागते. मग ही पोकळी वाढायला लागल्यावर अशा व्यक्तीचा जेव्हा अपघात होतो, डोक्याला मार बसतो, तेव्हा रक्तवाहिन्या जर फुटल्या तर त्या ओपन जो भाग आहे त्याच्यामध्ये अनेक प्रकारचे क्लॉट तयार केले जातात आणि हे क्लॉट काढणं खूप अवघड असतं. एक तर वय आहे, सर्जरी करणं खूप अवघड आहे आणि इतके बारीक 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 रक्त तो साखळलेला आहे, ते कसं शोधून काढणार, दुसऱ्या ठिकाणी धक्का नाही लागणार, अशा सगळ्या शंका निर्माण होतात. यांना ऍडमिट केल्यावर डॉक्टरांनी सांगितलं होतं की अशा प्रकारचा अपघात आतापर्यंतच्या आमच्या केसमध्ये कधीच ही व्यक्ती जगलेली नाही 48 तासाच्या वरती. त्यांनी त्यांच्या मुलाला सांगितलं की तुम्ही दुसऱ्या डॉक्टरांचंही ओपिनियन घ्या, आम्ही असं म्हणणार नाही की आमच्यामुळे हे करू, आपल्याला व्यक्ती वाचली पाहिजे, ह्या डॉक्टरांनी स्पष्ट हे दिलेला होता. त्यामुळे त्या मुलांनी अजून 2 ठिकाणी ओपिनियन घेतलं, त्यांनी तेच सांगितलं की वयोमानानुसार हा ते एक्सरे MRIच्या हे सगळं बघितल्यावर
सांगितलं की हे काही कठीण आहे. पण माझ्याकडे जेव्हा ते विचारायला आले होते, ज्या दिवशी संध्याकाळी अपघात झाला त्याच्या दुसऱ्या दिवशी ते माझ्याशी बोलायला आले होते. खरोखरीच सकाळी आलेले होते पुन्हा. कारण जेव्हा डॉक्टरांनी 48 तास सांगितल्यामुळे मुलांना डिसिजन घ्यायचा होता की, आणि आठवत असेल तर फेब्रुवारी, मार्च 2021, एप्रिल हा ते 3-4 महिने जे आहेत हे करोनाची सेकंड वेव्ह होती आणि त्या कालावधीमध्ये प्रचंड डेथ रेट होती, मृत्यूची संख्या. त्यामुळे डॉक्टर असं म्हणत होते की तुम्ही नीट विचार करा, आजूबाजूला करोना पेशंट आहेत, नाहीतर हे करोनाने जातील, काही ना काहीतरी ह्यांना व्हायची शक्यता आहे. तर तुम्ही नीट विचार करा की ह्याच्यावर आपण किती खर्च करायचा आहे, कारण अशा केस वाचत नाहीत आणि हे जगले. तर मी मगाशी म्हटलं तसंच मुन्नाभाई मध्ये ती एक आपण पिक्चर मध्ये पाहिलंय की डोळे उघडे आहेत, त्या माणसाचं सगळं करत आहेत, व्हीलचेअरवर ती व्यक्ती आहे, पण ती व्यक्ती तुम्हाला रिस्पॉन्स देऊ शकत नाही, कारण मेंदूला इन्स्ट्रक्शन जात नाहीत आणि मेंदू हातापायाला काहीही तुमच्या त्या इन्स्ट्रक्शन पोहोचवू देत नाहीत. म्हणून ते दुसऱ्या दिवशी आले की अरे पण काय करावं काय नाही, कारण आधीपासूनच ओळखीचे असल्यामुळे ते विचारायला आले होते. आपल्याला आता असं काय दिसलं की शुक्राची जी विदशा आहे जी आपण पाहिली ती 19 मार्च 2021 पर्यंत आहे, ती प्रत्ययदर्शन आहे, म्हणजे अडचणी आहे. इथे कुठेही वध हा विषय लागलेला नव्हता तोपर्यंत, म्हणजे त्या मला विचाराले त्या दिवशीपर्यंत तरी नव्हता. मग त्यांनी विचारलं की काय करायचं. मी मगाशी म्हटलं असं की डॉक्टरांनी सांगितलं की तुम्हाला अजून होमिओपॅथीचे उपचार करायचे असतील तरी आम्ही हॉस्पिटलमध्ये अलाउ करू. मला अनुभवाने एक गोष्ट सांगावीशी वाटते की अनेक लोकांना मी गायत्री मंत्र म्हणा म्हणून सांगते. मी कसलेही उपाय सांगत नाही, गायत्री मंत्राचं शास्त्रीय कारण त्यांना बघायला सांगते आणि म्हणते हे जर तुम्हाला पटलं तर तुमचं तुम्ही करा. मी स्वतः तुम्हाला हे करा असं सांगणार नाही, पण त्याचा फायदा काय आहे हे बघा, तुम्हाला योग्य वाटलं करायचं असेल तर करा. मग त्याप्रमाणे त्यांना सांगितलं, कारण गायत्री मंत्र हा तुमचा ब्रेन प्रचंड ऍक्टिव्ह करतो. वेदपाठ शाळेमध्ये जेव्हा तुम्हाला शिक्षणानंतर मुंज झाल्यानंतर जेव्हा मुंजीच्या वेळेला गायत्री मंत्र दिला जातो, तेव्हा ती जी वेदपाठ शाळेतली छोटी छोटी मुलांच्या चेहऱ्याचे तेज दिसतं, तल्लखता दिसते, तर ती तल्लखता त्या गायत्री मंत्रामुळे आलेली आहे. किंवा तुम्ही ज्ञानप्रबोधी सारख्या शाळांच्या बाबतीत बघितलं तर त्यांच्याकडे मुला मुलींचीही मुंज होते आणि त्यामुळे त्या शाळेतली मुलं प्रचंड हुशार आणि वेगवेगळ्या स्तरांवर नाव गाजवताना दिसतात. हा एक अनुभव आहे आणि ह्याच्यावर दिल्लीमध्ये एम्स हॉस्पिटलवर रिसर्च झालेला मी वाचलेला होता, तो टीव्हीवर तुम्हाला युट्यूबलाही दिसेल. त्याच्यात त्यांनी शास्त्रीय कारणं सांगितलेली आहे. हीच गोष्ट मी त्यांना सांगितली, कारण आता ऑपरेशन करायचं नाहीये, मग काय करू, त्यातले तर एक मानसिक आधार पाहिजे. म्हणून मी म्हटलं की हे असं असं आहे, एम्स हॉस्पिटलचा रिसर्च बघा, तुम्हाला योग्य वाटलं तर करा. म्हणून त्यांनी डॉक्टरांची हे मान्यता घेतली, कारण आयसीयूत जाणं शक्यच नाही, करोना पेशंट होते सगळे. यांना एका बाजूला ठेवलं, त्यांना करोना झाला नाही शेवटच्या क्षणापर्यंत, कारण मुलगा आणि त्यांच्या घरातले सगळेजण सतत त्यांच्या डोक्यावर हात ठेवायचे, छातीवर एक हात ठेवायचे आणि 10-10 वेळा गायत्री मंत्र म्हणायचे. गायत्री मंत्र म्हणत होते, डॉक्टरही बघत होते, चाललंय यांचं 48 तास उलटले, 72 तास उलटले, असं करत करत 16व्या दिवशी ते शुद्धीवर आले. आता ह्या कशाने हे झालं असं नाही, त्यांचं तो वेळ आली नव्हती असं मी तुम्हाला फक्त सांगेन. म्हणजे इथे मी त्या बाबतीत कुठले दावे करत नाहीये, पण नो डाऊट मंत्रोपचाराचाही उपयोग होतो. पण तिथे तुम्हाला असं तुमच्या काय म्हणू रिपोर्ट कार्डवर येत नाही ना की गायत्री मंत्र म्हटलं म्हणून झालं. तर ज्योतिषांना कारण लगेच विचारलं जातं की दाखवा पाहू. तर तसं म्हणून मी सांगते की, पण हे डॉक्टरांना मान्य नव्हतं. ते त्यांचा मुलगा जेव्हा करायचा तेव्हा गायत्री मंत्र म्हणून झाला की कधीतरी बोट हलव, कधीतरी पापणी हलव, आणि डॉक्टर म्हणायचे की काही हालचाल करत नाहीये तो, ते काय म्हणजे आता बघा तुम्ही विचार करा किती दिवस या करोना पेशंटच्या बरोबर ठेवायचे आयसीयू मध्ये. तर त्यांनी मग मुलांनी शूट केलं आणि त्या डॉक्टरांना दाखवलं. ते दाखवल्यानंतर मग डॉक्टर म्हणाले, अरे हा हे हालचाल करतायत, तुमचं ऐकल्यानंतर त्यांची हालचाल होतीये.
मग डॉक्टरांनी अजून औषधोपचार सुरू केले आणि 16व्या दिवशी ही व्यक्ती पूर्ण शुद्धीवर आली. आता टेस्ट सुरू झाली की डॉक्टर सांगतात त्या इन्स्ट्रक्शन हातपाय आणि डोळे किंवा काही ते हलवतायत का, त्या दिशेने ते बघू शकतायत का, म्हणजे मेंदू ऍक्टिव्ह आहे का. तर 16व्या दिवशी डॉक्टरांना पूर्ण रिस्पॉन्स दिल्यावर डॉक्टरांनी लगेच म्हणाले, जे काय तुम्ही करत होतात ना ते मला मी प्रायव्हेट रूम मध्ये देतो आणि त्यांना तिकडे शिफ्ट करा आणि तिथे ऑक्सिजन देतो, तुम्ही तुमच्या ताब्यात देतो हॉस्पिटलमध्ये, पण तुम्ही त्यांच्यावर उपचार करा आणि ते बाहेर पडतील. अशा प्रकारे ही व्यक्ती 21व्या दिवशी घरी आली. बघा, आतापर्यंत कुठली नक्षत्र चालू होती, विपरीत चालू होतं, प्रत्येक बघितलं आपण. परंतु गुढीपाडव्याच्या दिवशी त्यांचा ऑक्सिजन लेवल खूप खाली आली. त्यानंतर ते घरात बसून खायला लागले, चमच्याने पाणी प्यायला लागले. म्हणजे डॉक्टरांना आश्चर्यचकित होतं. डॉक्टरांनी त्या मुलाला सांगितलं की काही झालं तर आम्ही घरी येऊ, पण आता माणूस बाहेर पडतोय तर आम्हाला त्या कोरोनामध्ये यांना न्यायचं नाहीये, की जगतीय व्यक्ती अशा ह्यानी. पण पाडव्याच्या दिवशी यांचा ऑक्सिजन खाली आला आणि पुन्हा ते आयसीयू मध्ये ऍडमिट झाले. मग आता जो मृत्यू त्यांचा जो झालेला आहे तो मृत्यूची तारीख होती की 19 एप्रिल 2021 रोजी त्यांचा मृत्यू झालेला आहे. विदशा होती चंद्राची, कारण शुक्र संपलेला होता. 11 मार्चला संपला ना, विदशा आपली शुक्राची संपली. चंद्राची म्हणजे त्याच्यानंतर होऊन चंद्राची सुरू होती ज्या वेळेला ही घटना घडली तेव्हा. चंद्र वध नक्षत्र स्वामी आहे. आता मृत्यूकारक घटना निर्माण झाली. पंचम स्थानात आहे चंद्र, परंतु तो कोण आहे तर षष्ठेश आहे. म्हणजे आता एकटा पंचमातल्याने आधार दिला नाही, तो वध नक्षत्र आहे यांनी जोर दिला आणि षष्ठेश आहे. त्यानंतर ज्या दिवशी ही घटना घडली त्या दिवशी बुध हे विपरीत म्हणजे विपत नक्षत्र स्वामी होतं. अशुभ नक्षत्र आहे, अष्टमेश आहे आणि पंचमेश आहे. आधी आपल्याला तो शनी लागलेलाच होता ऑगस्ट पर्यंत, म्हणजे 12 वाजता आपल्याला जे मृत्यूसाठी आपण जेव्हा बघतो त्यामुळे 6, 8, 12 आता लागली ही स्थानं, पण नक्षत्र पण तशी लागली बघा, विपरीत नक्षत्र. वध नक्षत्र लागलं आणि तेव्हा मग ही घटना घडली. तोपर्यंत ती व्यक्ती त्या गोष्टीसाठी स्ट्रगल करत होती, फाईट करत होती की यातनं मला बाहेर पडायचंय. म्हणजे किती आपल्याला ह्या विपरीत नक्षत्राने आपल्याला उत्तर मिळू शकतं. पण एक आहे की विपरीत नक्षत्र तुम्हाला मधलं म्हणजे वध नक्षत्र अगदी तरुण मुलाला दिसलं तर फटकन म्हणायचं नाही की अरे बाबा जवळ आलंय. तेव्हा मग आपले इतर नियमही लावायचे आहेत. 6, 8, 12 आहेत का, त्यावेळेला गोचर ग्रहांमध्ये अशुभ ग्रह नक्की तुम्हाला 6, 8, 12 किंवा दृष्टी योगात दिसतात, त्याच्यातनं भ्रमण करताना दिसतात, किंवा शनीची दृष्टी असते किंवा 7.5 तिसरी 7.5 चालू असते. असे अजून आपले जे सिम्पटम्स आहेत ते लावायचे. पण त्यातल्या त्यात आपल्याला जर हा विचार करायचा असेल तर आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी दिसून येतात की 6, 8, 12 लागलंय इथे, म्हणजे पहिलं लागलं ते विपरीत लागलं, वध लागलं, विपरीत लागलं, प्रत्यय लागलं, ही सगळी नक्षत्र ऍक्टिव्ह झालेली आहेत. त्यामुळे आणि ह्या नक्षत्रांच्या दशा किंवा ह्या नक्षत्रांचे स्वामी जर म्हणजे कधी कधी दशा लागणार नाही, पण या नक्षत्रांचे स्वामी जर तुम्हाला 6, 8, 12 मध्ये गोचरीने जात असतील किंवा दृष्टिक्षेप दृष्टी टाकत असतील 6, 8, 12 तर त्या प्रकारच्या तुम्हाला अडचणी येतात, मृत्यूकारक घटना घडताना दिसतात. म्हणजे फक्त म्हणजे आपण पटकन म्हणून त्या 6, 8, 12 मध्ये त्या विपरीत नक्षत्राचं दशा तर चालू नाहीयेत, मग घटना कशी घडली तर तुमच्याकडच्या ज्या कुंडल्या असतील त्या या क्रॉस चेक करा. नक्की आपल्या प्रत्येकाकडे संग्रही असणार आहेत कुंडल्या की हॉस्पिटलायझेशन मेजर झालेलं आहे किंवा त्याच्यातनं ती लवकर व्यक्ती रिकवरच होत नाही कधी कधी. म्हणजे डॉक्टर म्हणतात खरं व्हायला पाहिजे, मग का नाही होते, मग त्या दशा बघा की ते बाहेर कधी त्यातनं पडले. ह्यासाठी ह्या नक्षत्रांचा उपयोग केला पाहिजे. आणि हे जेव्हा तुम्ही वारंवार अनेक तुमच्याकडच्या कुंडल्यांना क्रॉस चेक कराल, हे मी माझेच अनुभवाचे बोल तुम्हाला शेअर केले, पण ज्यांनी त्यांनी आपापले लावून बघा. आपल्याकडच्या कुंडलीमध्ये जसं आपण गोचर ग्रह लगेच मांडतो की नाही कुंडलीवर, माझ्यामध्ये प्रत्येकाला सवय असेल, मला सवय गोचर ग्रह लगेच मांडायची.
की लगेच ते आपल्याशी बोलायला लागतात की गुरुची दृष्टी आहे का, आणि त्या गोचर ग्रहांची नवमोशातली ही स्थिती मांडायची. नाही तर आपण फक्त लग्न कुंडलीकडनं बघायला सुरुवात करतो. पण मी अशा ह्यानी म्हणते की विनाकारण ते षोडश वर्ग कुंडल्या बनवल्या असतील का हो, तर नाही. त्या विषयीतले आहेत. आपल्याला लेख किंवा एखादे व्याख्यान जे असतं, या व्याख्यानात मर्यादा असते. पण ह्याच कुंडल्या जेव्हा तुम्ही त्रिशांश कुंडलीतली पण त्याची स्थिती बघा गोचर ग्रहांची, आणि हे जे विपरीत नक्षत्र आहेत, या विपरीत नक्षत्रांचा संबंध त्या त्रिशांश कुंडलीमध्ये सुद्धा तुम्हाला लागताना दिसेल. त्रिशांश म्हणजे असं होणारच नाही की ह्या ज्या षोडश वर्ग कुंडल्या ज्या आहेत, या त्या विषयाशी निगडीत तुम्हाला नक्की उत्तर देताना दिसतात. तर अशा प्रकारे मी सांगण्याचा थोडक्यात प्रयत्न केलाय. तर रजनी मॅडम, तुम्हाला काय वाटतं याच्याबद्दल बोला. नाही, मला तर खूपच म्हणजे मी तर नक्षत्रावर म्हणजे बऱ्यापैकी थोडा अभ्यास करून पुस्तक पण लिहिलंय. पण नुसतं 3, 5, 7 म्हणजे हे त्रासदायक नक्षत्र असतात हे म्हणजे सगळ्यांना सांगताय ना, अनुभव पण येतो. पण तुमचा जो अनुभव तुम्ही अतिशय बारकाईने जो प्रगट केलेला आहे तो वाखाणण्यासारखा आहे. एवढं बारकावे म्हणजे जनरली बघितले जात नाही माझ्या अनुभवानुसार, की जे जे काय तुम्हाला अनुभव येतात ते इतक्या बारक्या म्हणजे काय म्हणतात दशा नंतर गोचर हे हा सगळा विचार करून एवढ्या बारकाईने त्याचे कसे रिझल्ट येत आहेत ते तुम्ही अगदी म्हणजे पत्रिकेनुसार तुम्ही दाखवले. त्याच्यावर खरंच धन्यवाद मॅडम. खूपच छान. अगदी ऐकण्यासारखा आणि अनुभव घेण्यासारखा तुमचा अनुभव आहे हा. चालेल. स्मिता मॅडम. हॅलो. हा बोला. 3-7 मला फक्त 3, 5, 7 माहिती होते. पण ते कसे बघायचे ते नाही तेच कळलं. ना. नाही ते इतक्या खूपच छान बारकाईने झालं. हो. इतक्या म्हणजे आम्हाला बारकाईने माहितीये की 3रं चांगलं नाही, 7वं चांगलं नाही, 5वं चांगलं नाही. पण ते कसे बघायला पाहिजेत ह्याची कला तुम्ही चांगली शिकवली आज. एकदम छान झालं. खूप मला खूप आवडलं म्हणजे एकदमच छान. अगदी आणि खूपच. सोप्या आभा तऱ्हेने तुम्ही एकदम ग्रेट सांगितलं. हा. अगदी सोप्या तऱ्हेने. खरंच आहे, खरंच आहे. म्हणजे आपल्याला माहितीच होतं हे, की आहेत ही नक्षत्र खराब. पण ती कशी युटिलाइज करायची चांगलं सांगितलं. आणि पत्रिका, मुख्य म्हणजे पत्रिकेचं छान. पत्रिका दिल्या. स्मिता ठीक आहे. मॅडम. खूप बारकाईने पत्रिका सोडवल्या आणि आपल्याकडच्या पत्रिका आल्या की आपल्याला पुढचं मागचं सगळं माहित असतं. त्यामुळे आपण ते जास्त चांगलं क्लिअर करू शकतो. खूप छान आभा मॅडम, एकदम एक्सलंट. मस्त आणि एकदम छान. या पत्रिका ज्या ज्या अँगलने तुम्ही पाहिल्यात तर एकदमच सुंदर होतं. म्हणजे अशाच पद्धतीने पाहायला पाहिजे आणि आपल्याकडच्याच पत्रिका डिस्कस करायला पाहिजे. अगदी हे अगदी मात्र अगदी तितकंच खरं. अगदी. खूप सुंदर, छान वाटलं अगदी. पण आभा म्हणजे बरं का, लेक्चर त्याच्यातनं मला ऐकायला काही पत्रिका स्वतःच्या अशा कळल्या की आपण त्या दृष्टिकोनातनं बघायला पाहिजे होत्या. की आपल्याला काय त्रास होतो आणि कुठल्या नक्षत्रावर होतं ते आता मला आता एकदम जाणवलं बरं का. खूप छान. मॅडम तुम्हाला थोडं टेक्निकल तुम्हाला त्रास झाला त्याच्याबद्दल सॉरी आहे. नाही. मला मी गुगल मीटचे किती तास बोलता येतं ना, म्हणून मी गुगल हो. मीट आम्ही वापरतो जास्त झूम मीट बरोबर आहे, पेक्षा. बरोबर. आम्ही पण म्हणजे एरवी गुगलच असतं. पण आता हे याला आपल्याला हे करायलाच जावं लागेल ना. नाही नको. हा, त्याच्यामुळे म्हणजे थोडस त्रास झाला तुम्हाला, पण त्याच्यावर सॉरी. नाही. आपल्याला काय ते हे होणं गरजेचं आहे ना. एरवी कसं असतं ना, एरवी नातू असल्यावर मला तो झटपट करतो आणि आम्हाला दोघींना शिकवलं जातं ना भरपूर, पण ते थोडस जरा प्रॉब्लेम आला. तुम्हाला आवडला ना विषय, हो, मी खूप. म्हणलं आणि अतिशय नेमका सोप्या विषय तऱ्हेने आहे. सांगितलं मॅडम तुम्ही. खूप सोप्या तऱ्हेने हो सांगितलं. अगदी अप्रतिम. हा. ठीक आहे.